नमस्कार मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम भगवानांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. पण हा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीलाच का होणार आहे? हीच स्थिती आणि हाच मुहूर्त का निवडला गेलाय? काय आहे 22 जानेवारी या दिवसाचं पौराणिक महत्त्व आणि तिथीनुसार महत्त्व? चला जाणून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि तसेच जर तुम्ही श्रीरामचंद्रांचे भक्त असाल तर कमेंट्समध्ये श्रीराम असे लिहायला विसरू नका. मंडळी, हिंदू पंचांगानुसार 22 जानेवारीला पौष महिन्यातील शुक्ल पक्ष आणि द्वादशी आहे. या दिवशी मृगशिला नक्षत्र असून सकाळी 8:47 योग ब्रह्म असून त्यानंतर इंद्रयोग आहे. 22 जानेवारीला कर्म द्वादशी आहे. तसेच या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार घेतला होता, अर्थात कूर्म अवतार घेतला होता. धार्मिक ग्रंथातील संदर्भानुसार कूर्म अवतार अर्थातच कासवाचा अवतार घेतल्यानंतर समुद्रमंथन पार पडलं. श्रीरामचंद्र भगवान श्रीहरी विष्णूंचाच अवतार आहेत आणि म्हणूनच श्रीराम मंदिराच्या उद्घाटनासाठी 22 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. तसेच या दिवशी सर्वार्थसिद्ध योग, अमृतसिद्ध योग आणि रवियोग जुळून आलेत. शुभ कार्य करण्यासाठी हे योग शुभ मानले जातात. तसं तर पौष महिना लग्न, मुंज या कार्यांसाठी शुभ मानला जात नसला तरीसुद्धा देवकार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. 12 जानेवारीला पौष महिना चालू होतोय आणि 22 जानेवारीला आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा. हाती घेतलेलं कार्य योग्य रीतीने पार पडावं यासाठी ग्रहांचं पाठबळसुद्धा बघितलं जातं. ते सगळं पाहूनच ज्योतिषतज्ञांनी 22 जानेवारी 2024 ही तारीख आणि दुपारी 12:30 मुहूर्त सुनिश्चित केला गेला आहे. या दिवशी शुभ मानले गेलेले मृगशीर्ष नक्षत्रही आहे. तसेच सोमवार हा वारसुद्धा शुभ आहे. सोमवारी मृगशीर्ष नक्षत्राचा संयोग शुभ मानला जातो. कोणत्याही शुभ कार्यासाठी लग्नस्थानाला अधिक महत्त्व असतं. रामलला जेव्हा विराजमान होतील तेव्हा पूर्व क्षितिजावर मेष राशीचा उदय होईल. कोणतेही शुभ काम जे दीर्घकाळ सुरळीतपणे चालू राहणे अपेक्षित आहे त्यासाठी स्थिर राशीचे लग्न सर्वोत्तम मानले जाते. प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर 23 जानेवारीपासून मंदिर सर्वसामान्यांसाठी दर्शनासाठी खुलं केलं जाणार आहे. रोज सुमारे 3 लाख भाविक मंदिरात येतील या दृष्टीने तयारी केली जाते असं सांगितलं गेलंय. 84 सेकंदाचा मुहूर्त महत्त्वाचा मानला गेलाय. रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 12:29 आणि 8 सेकंद ते 12:30 32 सेकंद हा 84 सेकंदाच्या या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रामललांचा अभिषेक करण्यात येणार आहे. वाराणसी येथील सांगदेव विद्यालयाचे प्राचार्य गणेश्वर द्रविड यांनी हा मुहूर्त निश्चित केला आहे. मेष लग्न आणि अभिजित मुहूर्तामध्ये हा अभिषेक केला जाणार आहे. या दिवशी दुपारी अभिजित मुहूर्त लागणार असून सूर्य मध्यान्हावर येणार आहे. त्यावेळी सूर्य पूर्णतः तेजस्वी स्वरूपात असणार आहे. श्रीरामचंद्राची प्राणप्रतिष्ठा मेष लग्न आणि वृश्चिक नामांशामध्ये होणार आहे. एकंदरच संपूर्ण वातावरण राममय होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 14 जानेवारीपासूनच अयोध्येतील अनेक ठिकाणी रामायण, कीर्तने, रामचरित्रमानस कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर 24 मार्चपर्यंत भरगच्च कार्यक्रम असल्याने संपूर्ण अयोध्या नगरीच राममय होणार आहे. तसेच या दिवशी 1111 शंखवादनाचा विश्वविक्रमही करण्यात येणार आहे. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी शंख वाजवण्याची परंपरा आपल्याकडे आहे. तो ईश्वराचा आशीर्वाद मानला जातो. तसेच शंखाच्या ध्वनीने दोष दूर होऊन सकारात्मकता वाढते असे प्राचीन ग्रंथामध्ये सांगितले गेले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 1111 शंख वाजविले जाणार आहेत. तसेच सामुदायिक शरयू आरती
आणि शरीर सौष्ठत्व कलांचाही विश्वविक्रमही करण्यात येणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की प्राणप्रतिष्ठा कशासाठी? देवांची मूर्ती विविध प्रकारचे धातू, माती या सगळ्या माध्यमांचा वापर करून बनविली जाते. मूर्तिकार जीव ओतून मूर्ती घडवितो आणि ती मूर्ती जिवंत वाटते. पुरोहित आपल्या मंत्र सामर्थ्याने जिवंत वाटणाऱ्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करतात आणि ती जिवंत देवता बनते. त्यानंतर त्या मूर्तीला देवत्व येतं. त्यानंतर आणि ती केवळ धातू न राहता शक्तिपीठ बनतं. श्रीरामांच्या मूर्तीचंही तेच होणार आहे. वर्षानुवर्षे या क्षणाची सगळेजण वाट पाहत होते. असं कार्य सिद्धीस जावं म्हणून शुभ मुहूर्तावर ते केलं जात आहे. 22 जानेवारी हा देखील असाच शुभ मुहूर्त ज्या दिवशी ते कार्य होणार आहे. इतकेच नाही तर श्रीरामचंद्रांच्या मंदिरासाठी जी घंटा बनविण्यात आली आहे ती 2100 किलोची घंटा आहे. गेल्या वर्षभरापासून ही घंटा बनवण्याचं काम सुरू होतं आणि आतापर्यंतच्या असणाऱ्या मंदिरांमध्ये सर्वात मोठी घंटा असणार आहे. त्याचबरोबर श्रीरामचंद्रांची मूर्ती शाळीग्राम दगडापासून बनवण्यात आली आहे. नेपाळमध्ये गंडकी नदीच्या काठी हा शाळीग्राम दगड आढळतो. शाळीग्राम हा अतिशय पवित्र मानला जातो. भगवान श्रीहरी विष्णूचा अवतार मानला जातो आणि म्हणूनच शाळीग्रामची घरांघरांमध्ये पूजा देखील होते. याच शाळीग्रामच्या दगडापासून प्रभू श्रीरामांची मूर्ती घडविण्यात आली आहे. न भूतो न भविष्यतो असा हा सोहळा अयोध्येमध्ये पार पडणार आहे. रामललांच्या मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळीसुद्धा संपूर्ण देशातून नव्हे तर देशाच्या बाहेरील तीर्थक्षेत्रातून सुद्धा माती आणि पाणी या कार्यासाठी आणलं गेले. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दिवशी रामललाला जो अभिषेक होणार आहे ते अभिषेक पात्रसुद्धा काशीमध्ये बनवलं गेले. या अभिषेक पात्राला सहस्त्र छिद्र आहेत. या अभिषेक पात्रामध्ये देशातील सर्वात मोठ्या नद्या त्याचबरोबर सगळे समुद्र यांचे जल याच अभिषेक पात्रामध्ये या घागरीमध्ये भरण्यात येणार आहे आणि त्यानेच श्रीरामचंद्रांना अभिषेक करण्यात येणार आहे. संपूर्ण देशातूनच नाही तर देशाच्या बाहेरील सुद्धा अनेक पाहुणे या सोहळ्यासाठी येणार आहेत आणि तशी तयारीही संपूर्णपणे केली जात आहे. सगळ्या प्रमुख पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका पाठविण्याचे कार्यही सुरू झालेलं आहे. राम मंदिरासाठी जे पुजारी आहेत त्यांची निवडसुद्धा एका वेगळ्या पद्धतीने प्रक्रियेद्वारे केली जात आहे. एकंदरीतच 22 जानेवारी हा दिवस भारतीयांसाठी विशेष असणार आहे, खास असणार आहे. भव्य दिव्य असा सोहळा, राममय झालेलं वातावरण या सगळ्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकजण अयोध्येमध्ये उपस्थिती लावण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना जाणे शक्य नाही ते सुद्धा आपापल्या पद्धतीने आपापल्या घरी गावांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करतायत. एकंदरीतच संपूर्ण वातावरण राममय झालेले आहे. व्हिडिओ जर आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.